मुंबईत शिवाजी पार्कवर आज महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाईल। या सभेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर येतील। या सभेत राज ठाकरेंचेही भाषण असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांकरता नियमावली जारी केली। पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल केलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नवी मुंबईत शक्ती प्रदर्शन करणार आहेत। ठाणे लोकसभा महायुती उमेदवार नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी नवी मुंबईत रॅली काढण्यात येईल। वाशी ते ऐरोली अशी प्रचार रॅली असेल। रायबरेली आणि अमेठीत आज काँग्रेस जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। रॅलीत राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांची उपस्थिती असेल, तसंच सोनिया गांधींचाही रॅलीत सहभाग असेल। मोदींच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। सानपनं शरद पवारांची भेट घेतली। शरद पवार नाशिकच्या एमराल्ड पार्क हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। यावेळी सानपनं पवारांची भेट घेतली। पिंपळगाव बसवंत इथल्या सभेत कांद्यावर बोला म्हणून किरण सानपनं घोषणाबाजी केली होती, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली। संजय काका पाटलांनी त्यांच्या दिलदार शत्रूसोबत मिळून षडयंत्र रचत गरीब पैलवान चंद्रहार पाटलांचा बळी दिला असा आरोप लोकसभेचे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांनी केला। पराभवाच्या भीतीनं मावळते खासदार संजय काका पाटील वैफल्यग्रस्त झाले, त्यामुळे अहंकाराची भाषा करत असल्याची टीका देखील विशाल पाटलांनी केली। लोकसभा निवडणूक कामात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याप्रकरणी डहाणूच्या कासा पोलीस ठाण्यामध्ये 2 जिल्हा परिषद शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केलाय। मतदारांना वोटर स्लिप घेतल्या नाहीत म्हणून संजय भगत आणि मधुकर पुंजारा या 2 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केलाय।